या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खळबळ उडाली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता संपूर्ण सर्वच स्तरातून कुटुंबियांसह गावकऱ्यांकडून आता केली जाते। दोन निरपराध मुलींचा बळी गेलाय। भाजप स्थानिक आमदार मनोज घोरपडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। मनोज सर, साताऱ्याची ही धक्कादायक घटना, दोन अल्पवयीन मुलींची अत्याचार करून या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे। हां, हॅलो जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय बोला की। जी, आपण पाहतोय एकीकडे राज्यामध्ये दिवाळीचा उत्साह सुरू आहे, मात्र साताऱ्यामध्ये आपण पाहतोय ही धक्कादायक घटना घडली आहे। एकाच आरोपीने दोन अल्पवयीन मुलींची हत्या केली, अत्याचार करून हत्या केली आहे। ऍक्च्युली या घटनेमध्ये माग 2013 साली पोक्सो पण ह्याच व्यक्तीवर दाखल झालेला होता आणि त्यामध्ये हा व्यक्ती निर्दोष सुटला आणि त्यानंतर त्यानं गेल्या वर्षी एका मुलीची हत्या केली आणि त्या केसमध्ये संबंधित तपास अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी तपास करायला पाहिजे होता, ऍक्च्युअली त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर आरोप केला होता आणि त्या घटनेचं गांभीर्य तेवढं घेतलं नाही आणि त्या घटनेमध्ये त्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोकळं सोडल्यामुळं खरं तर ही दुसरी घटना या ठिकाणी घडलेली आहे। जी, आता आपण एक स्थानिक आमदार म्हणून आपलं काय पाऊल उचलणार आहात? आता या घटनेमध्ये ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेपासून मी सतत त्या संपूर्ण गावातील सर्व मंडळी असतील, त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन या सर्वांच्या संपर्कात होतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक घटनेला त्या वेळेची अपडेट घेत होतो आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासाच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी यावेळेला तपास होतोय आणि त्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावे असतील त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या संदर्भानं जी काय लागणारी कायदेशीर मदत असेल ते या ठिकाणी ऍडव्होकेट धायगुडे म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक विशेष सरकारी वकील म्हणून या सर्व घटनेमध्ये त्याला इंट्रोड्यूस करतोय की जेणेकरून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या दृष्टिकोनातून लागणारी कायदेशीर सहकार्य, त्याच पद्धतीनं प्रशासकीय सहकार्य आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या घटनेमध्ये तपास करून आरोपीला फाशीपर्यंत कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आता आमचा प्रयत्न सुरू आहेत। जी, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना या घटनेसंदर्भात काही कारवाई करण्यासाठी आपण या संदर्भात माहिती देणार आहात का? या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे। त्याच पद्धतीनं इथले एसपी असतील, आयजी असतील यांच्याशी सुद्धा आम्ही रेग्युलर संपर्कामध्ये आहोत। तपास अधिकाऱ्यांशी या ठिकाणी संपर्कात आहोत। ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कायदेशीर सल्ला घेऊन सुद्धा यामध्ये तपासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला कसा फाशीपर्यंत नेता येईल या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय की जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये असली घटना करताना त्या ठिकाणी आरोपीला विचार करावा लागेल अशा पद्धतीचं शिक्षा त्यांना त्या ठिकाणी झाली पाहिजे। किती दिवसात हा प्रश्न आपण निकाली काढाल? 1 महिन्याच्या आत ह्या घटनेचं चार्जशीट या ठिकाणी या गुन्ह्याचं दाखल होईल आणि 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टवर आपण हे चालवून 6 महिन्याच्या आत ह्या आरोपीला फाशीपर्यंत चढवण्याचं आमचं नियोजन आहे त्यामध्ये। मात्र जेव्हा पहिली घटना घडली त्यावेळेस तेव्हा जर त्याला शिक्षा झाली असती तर ही दुसरी घटना घडली नसती असं आता बोललं जात आहे। बरोबर आहे आणि तसं झालेलं आहे। मागे या ठिकाणी जो तपास अधिकारी होता त्याला मी वैयक्तिक 4 ते 5 वेळा फोन सुद्धा केले होते की या घटनेमध्ये त्याचे आई वडील जे नाव घेत आहेत तर त्या अनुषंगानं तपासाला गती द्या। तर त्यावेळेला त्यांनी ज्या गांभीर्याने या ठिकाणी ही घटना घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही, त्यामुळेच ही दुसरी घटना या ठिकाणी घडलेली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।